मित्रांनो नमस्कार. SYBSE कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड न्यूमेरिकल टेक्निक्स सेमिस्टर 3 2019 पॅटर्न. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण ट्रॅपेझॉइडल रूलवर आधारित काही एक्झाम्पल्स बघणार आहोत जे 2 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेले असतात. आजचं एक्झाम्पल 1 असे बघा. हे ऑगस्ट 2022 च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए हा क्वेश्चन होता. क्वेश्चन 1A असा होता बघा. स्टेट द ट्रॅपेझॉइडल रूल फॉर न्यूमेरिकल इंटिग्रेशन. यंदाही हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे म्हणून मी तो घेतोय. सोल्युशन. ट्रॅपेझॉइडल रूल त्याचा आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. ते असं लिहायचं बघा. इफ y is equal to fx be a function having equally spaced values of arguments a x0, x0 plus h, x0 plus 2h, x0 plus 3h up to x0 plus nh. Okay, and corresponding coordinates y0, y1, y2 up to yn. मग then integration x0 to x0 plus nh हे a आहे हे b आहे. y of dx is equal to h into the bracket 1/2 into the bracket y0 plus yn म्हणजे एंडच्या एंट्रीज ब्रॅकेट कंप्लीट प्लस y1 y2 प्लस yn-1 पर्यंतच्या एंट्रीजची ॲडिशन. हे आहे ते ट्रॅपेझॉइडल रूल. लक्षात ठेवा असंच्या असं लिहायचं आहे. तर हा क्वेश्चन 2 मार्कासाठी होता. ओके. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 हा जून 2023 च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1G हा होता. तर क्वेश्चन 1G असा होता. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 6x² dx बाय ट्रॅपेझॉइडल रूल. टेक h इज इक्वल टू 2. मित्रांनो हे आहे लोअर लिमिट जे आपण a ने डिनोट करतो. हे आहे अप्पर लिमिट जे आपण b ने डिनोट करतो. ओके. आणि h आपल्याला 2 दिला. h म्हणजे डिफरन्स कितीचा 2चा. म्हणजे 0 पासून सुरुवात करा. आता 2 त्याच्यात वाढवत जा. 0 मध्ये 2 ॲड केला होणार 2, 2 मध्ये 2 ॲड केला होणार 4, 4 मध्ये 2 ॲड केला होणार 6. या 0 पासून प्रत्येक वेळेस 2 ॲड करत गेले तर तुम्ही 2, 4 आणि फायनली येऊन पोहोचणार 6 वर. हे 6 आहे अप्पर लिमिट. ओके. अशा रीतीनं आपल्याला ह्या एक्सच्या किमती मिळाल्या. जो आपण तक्ता बनवणार त्या तक्त्यामध्ये एक्सच्या किमती मिळाल्या 0, 2, 4 आणि 6. या झाल्या एक्सच्या किमती. आता याला आपण नोडल असं म्हणतो. मग यावरून वायच्या किमती काढायच्या. वायच्या किमती काढायच्या असतील तर ज्या एक्सच्या किमती मानल्या त्यांचा स्क्वेअर करायचा असतो. एक्सचा स्क्वेअर म्हणतोय तो. मग एक्सच्या किमतीचा स्क्वेअर करा. 0चा स्क्वेअर 0, 2चा स्क्वेअर 4, 4चा स्क्वेअर 16 आणि 6चा स्क्वेअर 36. हे आपण या फॉर्म्युल्यावरून बनवलं. ही वायची किंमत आहे जी मी इथं लिहिली. एक्सचा स्क्वेअर म्हणजे या किमतींचा स्क्वेअर लगेच खाली लिहिला. ओके. तुम्हाला माहिती ही y0 आहे 0, ही y1 आहे 4, ही y2 आहे 16 आणि ही y3 आहे 36. आता आपण ट्रॅपेझॉइडल रूल लिहिणार. ट्रॅपेझॉइडल रूल असं म्हणतो बघा. इंटिग्रेशन 0 to 6x² dx इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे h/2. ओके. मग कंसात सम ऑफ एंड एंट्रीज. सम ऑफ एंड एंट्रीज म्हणजे ही आणि ही या 2 एंट्रींची बेरीज. ही आहे y0 तर ही आहे y3 त्यांची बेरीज प्लस 2 इंटू आता रिमेनिंग एंट्रीजची ॲडिशन. रिमेनिंग कोण? हा y1 आणि हा y2 एवढेच उरलेत. हे एंड एंट्री आहेत त्या इथं आल्या आणि रिमेनिंग एंट्रीज इथं आल्या.
यांच्या बेरजेला 2 ने गुणायचं. हा आहे आपला तो ट्रॅपेझॉइडल रूल. मग मित्रांनो, याच्यात आपल्याला किमती भरायच्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे एचची किंमत किती होती? 2 अपॉन हा 2. ओके. y0 किती आहे? 0 प्लस y3 किती आहे? 36 कंस पूर्ण करा प्लस 2 कंसात. आता काय y1 आणि y2. y1 किती आहे? 4. y2 किती आहे? 16 कंस पूर्ण. अशा किमती भरा. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. 2/2 म्हणजे 1 होणार. ही ॲडिशन एका कंसात आहे ती येणार 36 प्लस हा 2 कंसात ही ॲडिशन 20. ओके. आणि अशा रीतीनं आपण जर हे सोडवलं तर 36 प्लस 40 हे झालं बघा 76. म्हणजे इंटिग्रेशन 0 to 6 x² dx याची किंमत आली 76. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. हा डिसेंबर 2024च्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 1E असा होता. क्वेश्चन 1E, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 1 x² dx विथ h इज इक्वल टू 0.5 बाय ट्रॅपेझॉइडल रूल. सोल्युशनमध्ये आपण काय लिहिणार? वी हॅव गिवन हे. शिवाय हे लोअर लिमिट आहे जे आपण ए ने डिनोट करतो. हे अप्पर लिमिट आहे जे आपण बी ने डिनोट करतो. आणि एच आपल्याला 0.5 दिलेला आहे. म्हणजे काय करायचं माहिती का? हे डिस्टन्स आहे. 0 मध्ये हे ॲड करा, आलेल्या संख्येत परत ॲड करा, 1 पर्यंत पोहोचूस तर तुम्ही ॲड करत जायचं. बघ बरं का, पहिल्यांदा मी 0 लिहिला. ह्याला आपण नोडल म्हणतो. पहिला 0 हा लिहून टाकला. या 0 मध्ये जर 0.5 हा ॲड केला तर 0.5 येणार. मग या 0.5 मध्ये परत 0.5 ॲड केला तर ती ॲडिशन येणार 1. आणि अप्पर लिमिटपाशी आपण पोहोचलो म्हणजे इथं आपल्याला थांबायचं, ॲडिशन थांबवायची. ओके. मग नोडल काय मिळाले? म्हणजे एक्सच्या किमती काय मिळाल्या? 0, 0.5 आणि 1. मग ह्या किमती ह्या फंक्शनमध्ये म्हणजे y इज इक्वल टू x² मध्ये टाका. एक्सची किंमत 0, 0चा स्क्वेअर 0, एक्सची किंमत 0.5 ही त्याचा स्क्वेअर झाला 0.25. एक्सची किंमत आता 1 घ्या, 1चा स्क्वेअर 1. आणि अशा रीतीनं आम्हाला y0 मिळाला 0, y1 मिळाला 0.25 आणि y2 मिळाला 1. मग नोडल पॉईंट्स आपण तक्त्याद्वारे लिहिणार. या एक्सच्या किमती आहेत 0, 0.5, 1. या वायच्या किमती ज्या तुम्हाला इथं मिळाल्या त्या मी इथं लिहून टाकल्या. मग आता ट्रॅपेझॉइडल रूल वापरायचा आहे आपल्याला. इंटिग्रेशन 0 to 1 x² dx इज इक्वल टू हा ट्रॅपेझॉइडल रूल काय सांगतो? h/2 कंसात सम ऑफ एंड एंट्रीज म्हणजे y0 आणि y2. ही y0 ही y2 ह्या एंडच्या एंट्री आहेत, त्यांची ॲडिशन प्लस 2 इंटू रिमेनिंग एंट्रीज. रिमेनिंग फक्त एकच उरला तो y1. ओके. अशा रीतीनं ह्याच्यात आपण आता किमती भरूया आणि आपल्याला मिळणार बघा एच किती आहे? 0.5 अपॉन 2 कंसात y0 किती आहे? 0 प्लस y2 किती आहे? 1. ओके. प्लस 2 इंटू रिमेनिंग फक्त हा उरला y1 तो किती आहे? 0.25. ओके. मग ह्याला जर आपण भागलं तर तुला माहिती आहे 0 ने 0ला भागलं, 2 ने 0ला भागलं, 0चा भाग जातो 0.2, 2 जा 4 असं तू म्हणशील. खाली उरला 1 आणि 2, 5 जा 10. मग या ठिकाणी कंसात ही ॲडिशन केली ती आली 1 प्लस हा 2 इंटू 0.25 हा गुणाकार येणार 0.5. ओके. आणि अशा रीतीनं ही जर ॲडिशन तू केलीस तर ती ॲडिशन येणार बघ 0.25 कंसात ही ॲडिशन 1.5.
आणि हा जर प्रॉडक्ट तू कॅल्सीच्या साह्याने करून पाहिलास, हा कॅल्सी हा मी ऑन केला 0.25 इंटू 1.5 गुणाकार येतो 0.375. ओके, मग इथं मी लिहिलं 0.375. थोडक्यात इंटिग्रेशन 0 to 1 x² dx याची किंमत झाली बघ 0.375. क्वेश्चन नंबर 4 बघा. मे 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1E हा क्वेश्चन होता. क्वेश्चन 1E असा होता बघा. इफ f ऑफ 0 इज इक्वल टू 1, f ऑफ 0.6 is equal to 0.625, f of 1.2 is equal to 0.4545. Find integration 0 to 1.2 fx dx using trapezoidal rule. आता आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूल यूज करून याची किंमत काढायची. म्हणून आपण तसं लिहिलं, वी हॅव गिवन इंटिग्रेशन 0 to 1.2 fx dx. ओके, आता यामध्ये जे आम्हाला दिलंय ऑल्सो गिवन एफ ऑफ 0 इज इक्वल टू 1 दिलं, एफ ऑफ 0.6 इज इक्वल टू दिले 0.625 आणि एफ ऑफ 1.2 दिले आपल्याला 0.4545. याचा अर्थ नोडल म्हणजे एक्सच्या किमती काय झाल्या ज्या कंसात दिल्या त्या. ही एक्सची किंमत आहे 0, 0.6 आणि 1.2. आता शिवाय आपल्याला वायच्या पण किमती दिल्यात. तर या ज्या बाहेर किमती दिल्यात ह्या वायच्या किमती आहेत. म्हणून ही पहिली किंमत y0ची किती 1, ही दुसरी किंमत y1ची किती 0.625, ही तिसरी किंमत y2ची किती 0.4545. तर अशा रीतीने नोडल पॉईंट झाले 0, 0.6, 1.2 आणि वायच्या किमती झाल्या 1, 0.625, 0.4545. ओके मित्रांनो, आता आपल्याला ट्रॅपेझॉइडल रूल बघायचा आहे. ट्रॅपेझॉइडल रूल इंटिग्रेशन 0 to 1.2 fx dx साठी काय आहे, h/2 सम ऑफ एंड एंट्रीज, ही y0 तर ही y2, त्यांची बेरीज प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग फक्त y1 उरला म्हणून y1. आता मित्रांनो, ह्या सगळ्या किमती आम्हाला माहिती, पण एच आम्हाला माहित नाही. मग हा एच इथं दिला पण नाही. मग आता काढावा कसा, तर तो पण एक लक्षात ठेवा. एच इज इक्वल टू बी मायनस ए अपॉन एन. ओके, एन म्हणजे नंबर ऑफ इंटरवल्स. आता नंबर ऑफ इंटरवल्स किती तुम्हाला दिसले बघा, ही 1 आहे, ही 2 आहे. ओके, या दोघांच्या मधला गॅप म्हणजे इंटरवल. यामध्ये 1 आणि यामध्ये 1, किती इंटरवल आहेत, यांना सब इंटरवल म्हणतात. किती आहेत 2, म्हणून एन इज इक्वल टू झाले 2. ओके, आता बी माहिती आहे, बी हा अप्पर लिमिट असतो, ए माहिती आहे, ए हा लोअर लिमिट असतो. म्हणून आपण तसं लिहूया की ए 0 आहे, बी 1.2 आहे. ओके, आता या किमती आपण ह्याच्यात भरूया. बी किती आहे 1.2, ए किती आहे 0. ओके, अपॉन एन किती आहे 2. आता ह्यांची वजाबाकी जर केली तर ती 1.2 येणार अपॉन 2, आणि अशा रीतीनं याने जर याला भागलं तर 0.6चा भाग जातो. ओके, दुसरी गोष्ट आपल्याला एचची किंमत यावरून सुद्धा कळू शकते. दोघांमधला गॅप किती आहे 0.6चा. 0 प्लस 0.6 होतात 0.6. 0.6 मध्ये परत 0.6 ॲड केला तर 1.2 होतो. परंतु आपण जर सूत्रानुसार काढली तर ती अशा पद्धतीने काढता येते. तर एच आपल्याला मिळाला. आता या सूत्रात आपण किमती भरणार. एच किती दिलेलं आहे 0.6 अपॉन किती 2 कंसात. पुढं y0 किती होता 1 प्लस
y2 किती होता 0.4545 0.4545 ओके. कंस पूर्ण करा प्लस 2 इंटू आता आपल्याला y1 लिहायचा आहे. हा आहे y1 0.625 ओके. कंस पूर्ण आणि चौकोनी कंस सुद्धा पूर्ण. आता हा भागाकार जर आपण केला तर तुला माहिती आहे 0.236चा भाग जातो. ही ॲडिशन केली तर ती येते 1.4545 आणि प्लस मग आपण हा गुणाकार करू. 2 5 जा 10 कॅरी 1 2 2 जा 4 प्लस 1 5 and 2 6 जा 12 okay. Decimal after 3 places from right side okay. आता ही ॲडिशन करा 0.3 इंटू ही ॲडिशन जर तुम्ही केली बघा हा कॅल्सी ऑन केला 1.4545 प्लस 1.250 ही ॲडिशन येते 2.7045 2.7045 ओके. आता हा गुणाकार करा 0.3 इंटू 2.7045 आणि हा गुणाकार येतो 0.81135 0.81135. So integration 0 to 1.2 fx dx is equal to 0.81135 ओके. तर मित्रांनो आजचे लेक्चरला आपण इथेच थांबूया. हे क्वेश्चन मला इम्पॉर्टंट वाटले 2 मार्कासाठी आहे पण इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी ते दिले. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.